मैत्रिणींनो, आजपासून मी फराळाची सुरुवात करते आहे. तर सुरुवातीला आज प्रथम मी करते आहे चिवडा भाजक्या पोह्यांचा. तर चला बघू आपण कसा चिवडा करायचा. तर चिवड्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे ते अगोदर बघूयात. तर इथे मी घेतले आहे साधारण 50 ग्राम डाळ्या, 1 वाटीभर शेंगदाणे, 1 वाटीभर काजू आणि थोडासा कढीपत्ता, पिठी साखर, हा चिवडा मसाला आणि लसूण मी असे उभे कापून घेतले आहे, छान लागतात ते उभे, आणि आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि 7 ते 10 हिरव्या मिरच्या. एक साईडला मी ठेवलं आहे तेल गरम करायला आणि या सगळ्या वस्तू आता एक एक करून मी तेलात तळून. तर इथे मी 1 किलो भाजके पोहे घेतले आहेत. भाजके पोहे बघा हे असे असतात, आपल्या नेहमीच्या कुरमुऱ्यांपेक्षा जरा काळपट असतात आणि चिवडा करण्याच्या अगोदर हे चेक करून घ्यायचे. जर सादळलेले वाटत असतील, कुरकुरीत नसतील तर थोडा वेळ उन्हात ठेवून घ्यायचे आणि ते कुरकुरीत झाले की मग चिवडा बनवायला घ्यायचे. तर मी हे चाळून स्वच्छ ऊन वगैरे दाखवून घेतले आहेत आणि आता चिवड्याची तयारी करते. अगोदर आता मी शेंगदाणे सगळे तळून घेते. हळूच टाकायचे असे शेंगदाणे, सेफ्टीसाठी याच्यावर टाकून घ्यायचे अगोदर. आणि ते सतत असे ढवळत राहायचे म्हणजे ते जळणार नाही एका ठिकाणी. सगळीकडून त्याला छान उष्णता लागते. खूप लालसर होऊ नये द्यायचे, मस्त असे खरपूस तांबूस रंगावर तळून घेऊन असं सतत ढवळत राहिलं ना की मग ते तापमान पण, टेम्परेचर याचं तेलाचं व्यवस्थित राहतं आणि शेंगदाणे पण आपले करपत नाही, सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात, तळले जातात. एकदा असे बघून घ्यायचे. अजून काही रंग बदलला नाही त्याचा, थोडा वेळ अजून करू आपण, 1 मिनिट. तर हे बघा त्याचा कलर बदलत चालला आहे. अजून 2 मिनिटं फक्त थोडंसं ढवळू. तर आता बघा याचा कलर छान असा गुलाबी झाला आहे. जरा आपण हे काढून आणि हे भाजके पोहे जे घेतले आहेत त्याच्यावरच टाकूयात असं. बाहेरच्या आवाजावर इग्नोर करा, फटाक्यांचा आवाज येतो बाहेर. अशा पद्धतीनेच आपण आता हे काजू पण असेच टाकून घेऊ. ते एकदम तेलात ओतायचे नाही, नाहीतर अंगावर तेल उडतं. तर हे बघा हे असे मी टाकून घेतले, म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी खूप गरजेचं आहे हे. शेंगदाणे पटकन लाल होतात, त्याच्यामुळे त्याची जरा काळजी घ्यायची तळताना. ते पण असे सतत ढवळत राहायचे काजू, जेणेकरून ते पण असे एका जागी लाल नाही होणार. तळण्याचा मस्त असा छान खमंग वास येतोय. हा जो वास येतो ना, या वासामुळे दिवाळी आली असं खरंच वाटायला लागतं. बघा ना, आपण जेव्हा सोसायटीत राहत असलो, खाली जिन्यातून उतरताना प्रत्येक घरातून हा खमंग वास येतो. आणि जर आपण असं बंगल्यात वगैरे राहत असलो तर आपण बहुतेक या वासांना मिस करतो. पण मी सोसायटीत असल्यामुळे मला ना जिना उतरताना सध्या हे सारखे खमंग वास येत आहे आणि त्याच्याने आपल्याला आणखी उत्साह वाढतो की आपलं पण झालं पाहिजे पटकन. काजू इथे छान असे गुलाबी झाले, कलर त्याचा बघा किती मस्त झाला आहे, बघू शकता. तर हे पण आता हे शेंगदाण्याच्या वरती टाकून घेऊ आपण असे. तेल गरम असतं त्याच्यामुळे जरा सगळ्या वस्तू काढताना 2 चमच्यांचा वापर करायचा. आपली सेफ्टी जास्त महत्वाची आहे. तर हे असे झाले काजू. तर ही फुटाण्याची डाळ, ह्या डाळ्या पण आपण अशाच व्यवस्थित अशा तळून घेऊ. गॅसची फ्लेम हे सगळं तळत असताना बारीकच ठेवायची, कारण की मोठी फ्लेम केली आणि ते आतून असं खरपूस भाजले नाही जात. आता हे जे दाताखाली येईल ना जेव्हा, तेव्हा एकदम खमंग आणि सुंदर लागेल.
तेच आपण जर हाय फ्लेमवर केलं तर एवढी चव लागत नाही त्याची. त्या आतून थोडंसं कच्चं दिसतं, लागताना पण कच्चं लागतं. आता बघा डाळ्या किती पटकन होत आहेत. काजू आणि शेंगदाण्याच्या मानाने डाळ्या पटकन होतात. या डाळ्या चांगल्या निवडून घ्यायच्या आहे. कधी कधी या डाळ्यांमध्ये पण डाळ्यांसारखे दिसणारे खडे असतात. बघा या डाळ्या पण छान आता अशा लाल खरपूस झाल्या आहे. अजून आपण थोडं 1-2 सेकंद त्यांना परतवू आणि काढून घेऊ. लाल झाली आहे. आता ही पण मी काढून घेते आणि याच्यात अशी टाकते. डाळ बारीक असल्यामुळे ना ती याच्यातनं निघून जाते. दुसऱ्या चमच्याचा उपयोग केला तुम्हाला जमत नसेल याच्याने तरी चालेल. पुन्हा पुन्हा तेच सांगते, कारण गृहिणी आपल्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते. आता आपण टाकून घेऊ लसूण. लसूण मी बघू शकता असा बारीक उभा केलेला आहे. उभे त्याचे काप केले आहेत. लसूण चांगला तळू द्यायचा, नाहीतर तो जर ओला राहिला, ओलसरपणा त्याच्यात थोडा जरी राहिला तर आपला चिवडा सादळू शकतो. त्यामुळे तर लसूण जरा व्यवस्थित तळून घ्यायचा, कुरकुरीत झाला पाहिजे तो एकदम. हे सगळं तळताना आपण ते सतत तेल ढवळत राहतो, त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर नॉर्मल राहतं. हा मी उभे काप करून घेतले. याच्याऐवजी जर लसूण सालासकट थोडा पोळपटावर फक्त असा क्रश करून घ्यायचा, तो सुद्धा लसूण छान लागतो याच्यामध्ये. तशा पद्धतीचा पण चिवडा मी कधीतरी दाखवेल तुम्हाला. बघा असा कुरकुरीत छान झालाय लसूण, बघू शकता. बघा रंग टोटल बदलला आहे लसूण. अशा पद्धतीने सगळं लसूण काढून घ्यायचा. याच्यावरच टाकूया. आणि आता मी टाकते हिरव्या मिरच्या. मिरच्या अंगावर उडतात, त्याच्यामुळे मिरच्या टाकल्यानंतर शक्यतो असं चमच्याच्या साह्याने थोडं मिरच्यांवर भरून ठेवायचे, जेणेकरून ते अंगावर नाही उडत. आता बघा या मिरच्या आपल्या जवळजवळ तळून झाल्या व्यवस्थित, बघू शकता. थोडे अजून 1-2 सेकंद ठेवते मी. गॅसची फ्लेम हाय केली जरा वेळ, कारण तेलाचं टेम्परेचर खूपच कमी झालं आहे, त्याच्यामुळे थोडी हाय फ्लेमवर पुन्हा तेल चांगलं गरम करून घेते. तर या मिरच्या तळून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जे बाकीचे साहित्य टाकायचे आहे त्याला आपल्याला एवढा हाय फ्लेमला तेल लागणार नाही. आता मी गॅस बंद करून घेते. आणि आता मिरच्या ह्या काढून घेते सर्व. तुम्ही बघितलं असेल एकही मिरची अंगावर उडू न देता कशा मिरच्या तळल्या मी.
हे असं सगळं व्यवस्थित याच्यावर पसरवून घेतलं आहे. आणि आता आपण ह्याच्यात तेलामध्ये कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता सांभाळून टाकायचा, तो पण खूप उडतो. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे, गॅस पूर्णपणे बंद करायचा, मगच कढीपत्ता टाकायचा. कारण कढीपत्ता पातळ असतो, तो पटकन जळतो. त्यामुळे कढीपत्ता शक्यतो गॅस बंद केल्यावरच टाकायचा. आता तुम्ही बघू शकता अजिबात तडतडत नाही कढीपत्ता आणि व्यवस्थित त्याला हवी तेवढी टेम्परेचरला तो तळला जातोय. मस्त असा वास येतोय त्याचा. कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे तुम्हाला तर ठाऊकच आहे. आपल्यांना म्हणजे ज्यांना केसांचा प्रॉब्लेम वगैरे आहे, केस गळती किंवा अकाली केस पांढरे होणे, त्यासाठी हा कढीपत्ता नियमित वापरायचा. कढीपत्त्याची चटणी देखील होते, कधीतरी मी तुम्हाला ती चटणी पण दाखवेल. आणि शक्यतो सगळ्या भाज्यांमध्ये कढीपत्ता वापरायचाच. आता मी भरपूर प्रमाणात चिवड्यासाठी कढीपत्ता घेतला आहे. मी कढीपत्त्याचं कुंडीतच लावलेलं आहे माझं झाड, त्याच्यामुळे मला काही बाहेर आणायला जावं नाही लागत. कढीपत्ता कुंडीतूनच घेते मी, भरपूर उगवतो पण तो पटकन. कधी कधी काय होतं की भाजीतून छोटी छोटी मुलं असतील तर ती कढीपत्ता निवडून टाकतात. मुलंच काय, मोठी माणसं सुद्धा कधी कधी कढीपत्ता निवडून टाकतात. तर तो आपण कोथिंबीर जशी कापून घेतो, चिरून घेतो बारीक, तसाच कढीपत्ता चिरायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कोथिंबीर बरोबरच तो चिरायचा, जेणेकरून तो निवडता पण येत नाही आणि कढीपत्ता टाकला आहे असं जाणवत पण नाही त्या भाजीमध्ये. पूर्णपणे कढीपत्त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात आणि पूर्ण पोटात जातो तो आपल्या. तर बघा आता हा कढीपत्ता पण मी इथे काढून घेतला. ही पिठी साखर मी चवीनुसार आपल्याला ह्याच्यात टाकून घेते. खूप गोड पण नाही करायचा, जेणेकरून त्याचा टेस्ट बिघडली नाही पाहिजे. आता हे 1 किलो पोहे आहे, त्याच्या मानाने मी 2 चमचे साधारण असे 2 टीस्पून पिठी साखर घेतली आहे. नंतर आपल्याला चवीनुसार वाढवता पण येते. ही आहे आमचूर पावडर. आता ही आमचूर पावडर पण अशी टाकून घेते. मसाल्यामध्ये थोडंफार असतंच, पण मसाल्यापेक्षा थोडी आणखी चव पाहिजे असेल तर ही आमचूर पावडर पण मी अशी 2 टीस्पून घेतली. सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची. हे आहे मीठ पण चवीनुसार टाकायचं, बेतानेच मीठ टाकायचं. नंतर आपल्याला वाढवता येतं, नैवेद्य वगैरे दाखवून टेस्ट करून बघायचं, मग वाढवायचं लागल्यास. 2 टीस्पून मीठ घेतलं. आणि आता जो मसाला आहे, चिवडा मसाला, तो आपण हे एकदम कोमट झालेलं तेल आहे, या तेलामध्ये टाकूया तो मसाला, म्हणजे तो जळणार पण नाही. जर वाटलं खूपच थंड झालं आहे तेल तर तुम्ही अगदी लो फ्लेम करू शकता गॅसची. तर बघा माझं तेल ते बऱ्यापैकी थंड झालं आहे, कोमट झालं आहे. असं एकदम कोमट तेल होऊ द्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला पण थोडा तळला जातो. आपण जर एकदम गरम तेलात टाकला तर तो जळतो आणि चिवड्याला आपल्या अशी जळकी टेस्ट येते. थंड कोमट तेलामध्ये मसाला पण जळत नाही आणि त्याचा थोडासा टेस्टमध्ये चेंज होतो. तळला गेल्यामुळे टेस्टमध्ये जो चेंज होतो, तसा कच्च्या मसाल्याला टेस्ट येत नाही. हे बघा आता हा व्यवस्थित असा ढवळून घेतला मी. बघू शकता त्याचा कलर थोडा चेंज वाटतोय आणि मस्त वाटतोय एकदम. तर आता हा मसाला मी आपल्या चिवड्यावर टाकून घेते. असं सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं. जास्त तेल टाकायचं नाही चिवड्यामध्ये. आता सगळीकडे तेल व्यवस्थित टाकून झाल्यानंतर हा चिवड्यात लगेचच आपण हाताने त्याला हलवायचं नाही, कारण की तेल गरम असतं ना आपलं, त्याच्यामुळे जर चमच्याच्या सहाय्याने अगोदर थोडं ते तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं टेम्परेचर डाऊन झालं असं वाटलं आपल्याला की तेव्हा मग हाताने तो चिवडा मिक्स करायचा, किंवा 2 चमचे घेऊन पण तुम्ही हा चिवडा व्यवस्थित असं मिक्स करू शकतात. आणि चिवडा कधी पण बनवताना लक्षात ठेवायचं की जे आपण मिरच्या किंवा लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे जे पदार्थ टाकतो ना, हे पदार्थ एकदम क्रिस्पी झाले पाहिजे. इथपर्यंत ते तळायचे आहेत आपल्याला, जेणेकरून ते जर मऊ राहिले ना तर आपला चिवडा सादळू शकतो आणि आपले भाजके पोहे जे आहेत ना
तर ते सुद्धा आपल्याला उन्हामध्ये व्यवस्थित कडक वाळवून घ्यायचे. आणि अगदी पावसाळ्यात वगैरे जर केला ना हा चिवडा, तर कढईमध्ये जरी गरम करून घेतले ना थोडेसे पोहे तरी पण चालतात, म्हणजेच कुरमुरे किंवा भाजके पोहे वगैरे जे असेल ते आपण कढईमध्ये पण गरम करू शकतो. कारण की बघा पावसाळ्यात वगैरे काही ऊन पडत नाही बाहेर, आणि हिवाळ्यातसुद्धा एवढं म्हणावं असं काही ऊन नसतं पडत, पण आपण चिवडा एरवी कधीही बनवू शकतो. काही वेळेस हा चिवडा ना फक्त दिवाळीतच बनवला जातो, पण एरवी आपल्याला खाण्यासाठी आपण बनवू शकतो. तर फक्त या गोष्टींची काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये टाकलेल्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे जे पदार्थ आहेत ना, तर हे चांगले क्रिस्पी होऊ द्यायचे, आणि जेणेकरून ना तो सादळला नाही पाहिजे. तर बघा मी चांगला व्यवस्थित असा चिवडा मिक्स करून घेतला. आणि बडीशोप टाकायची विसरली होते, तर ती बडीशोप आता मी शेवटी टाकते आहे. तर बडीशोप क्रश केली, चांगली भाजली नाही आहे ती बडीशोप, अशीच कच्ची बडीशोप जी आहे ना, तर ती व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक केली आणि ती याच्यामध्ये मिक्स करते, जेणेकरून आपल्या चिवड्याला पिठी साखरेची, बडीशोपची आणि आमचूर पावडरची एकदम सुंदर अशी टेस्ट येते. तर बघा कलर अगदी बदलला ना चिवड्याचा. तर असा सुंदर असा चिवडा बनवण्यासाठी तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स वापरून नक्की बनवून बघा, आणि आवडला तर कमेंट नक्की करा. आणि हो, चिवड्याचा रंग जर तुम्हाला डार्क हवा असेल तर तुम्ही त्यात लाल काश्मीरी मिरची टाकू शकतात, जेणेकरून आपला चिवडा तिखट पण होत नाही, पण चिवड्याचा कलर मात्र अप्रतिम येतो. तर चला, अशाच काही टिप्स वापरून तुम्हीही चिवडा करून बघा. मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल बटन दाबायला विसरू नका. तर चला, बाय.